राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर एका तासाभरानंतर तो GR निघणार आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत या ठिकाणी आंदोलन स्थळी त्या ठिकाणाहून पुन्हा आता CSTच्या दिशेने या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे आंदोलक जे आहे ते आता जिंकलो आणि निघालो अशा पद्धतीचे घोषणा या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे। तर हे सगळे आंदोलक आता पुन्हा आपल्या आपल्या गावाकडे आपल्या जिल्ह्यात पुन्हा परत जाण्यासाठी या ठिकाणी जमा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या 5 दिवसांपासून मराठा आंदोलक जे आहे ते आझाद मैदानावर आंदोलन करत होते आणि आता पुन्हा आज जे आहे तो यातून तोडगा निघालेला आहे। जे आंदोलक आहेत ते पुन्हा आपल्या गावाकडे या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे। CSMT स्टेशन असेल किंवा इतर जो परिसर असेल या परिसरामध्ये हे सगळे आंदोलक जाताना पाहायला मिळत आहे। तुम्ही घरी निघाले? हो, घरी चाललो। काय वाटतं? थांबा, काय वाटतं? आपण बघतो या ठिकाणी काही आंदोलक काय वाटतं? एक नंबर वाटतंय। हां, तुम्ही आता निघाले? हां, घरी निघाले का? हां. घरी निघाले का? हां, कुठून आला होता? सातारा। 4 ते 5 दिवस या ठिकाणी होता, काय वाटलं? काय वाटलं? एक नंबर वाटतं। जरा गैरसेवा झाली थोडीशी आल्या पण आता काय ठीक झालं। सरकारने अखेर मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या आहे। GR काढलं, काय वाटतं? अजून GR काढला नव्हतं, पाटलांनी सांगितलं 1 घंट्यामध्ये GR आला, तोपर्यंत अजून आम्ही इथून हटणार नाहीये। आहे ते आंदोलक या ठिकाणी आपल्याला जमा होताना पाहायला मिळत आहे। ज्या वेळी जो GR आहे तो हातामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये मिळेल आणि त्यानंतर आम्ही आता या ठिकाणाहून पुन्हा आमच्या घराकडे निघू असा पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया आंदोलकांच्या माध्यमातून दिल्या जात आहे। मात्र CMसाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळत आहे। मोठा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करताना आपल्याला दिसून येतो आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।